ऑफिस बंद करून घरी जाताना या ठिकाणी वडापाव आणि संगमवडा एक नंबर क्वालिटीचे मिळते. आणि याचा ॲड्रेस आहे गांगजी कार्यालयाच्या समोर भाग्यश्री पार्क या ठिकाणी मिळते वडापाव आणि संगमवडा. मंदिरला आलो तर काळजे साहेबांचं, बिराजर साहेब आणि आडके साहेबांचं कार्यक्रम चालू होता. झेंडा लावायचा, आकाश दिवा लावायचा. हे बघा, पूर्णपणे झेंडा आणि आकाश दिवा लावल्यावरती किती छान दिसायला लागले मंदिर. कारण सकाळी सुभाष देशमुख बापूसाहेब येणार होते मंदिरामध्ये. हे बघा, आकाश दिवा किती छान लावलेले. चार्जिंग लावलं गाडीला. जेवण केलं, थोडंफार वॉकिंग केलं. ಬರ್ತಾನೆ ಮನ್ಕೋತಾನ ಬರಲೇ. ಅವನು ಈಗ ಮತ್ತೊಬ್ಬ ಮಿಸ್ತ್ರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡೆ ಅದು ಪೈರಿ ಹಾಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾನು ಮಜೂರಿ ಬಿ ಕಂಡಪಟ್ಟಿ ಬಾಡಿಸಿದ್ರಿ. 10,000 मटेरियल तर 10,000 रुपये. ನಿಮ್ಗೆ ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಬಂದಾಗತ್ತಲ್ಲ? 6 लाख रुपये. ಅಂದ್ರೂ ಎಲ್ಲನೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿದವ್ರಿ. ಇದು ಬಿಗಾರಿ ತಂದು ಇವೆಲ್ಲ ಫಕ್ತ ಮಿಸ್ತ್ರಿದೆ. ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ರಿ ಕಾಣ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. ಸ್ವಚ್ಛ ಇದೆ. ಬಾಪು ಬರೋರಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ಗುಡಿಯಾಗ ಬಾಪು ಬರೋರ ಸುಭಾಷ್ ದೇಶಮುಖ. ಯಾವಾಗ? ಇವತ್ತು ಬರ್ರಿ ನೀವು. ಎಷ್ಟು ಗಂಟೆ ಸುಮಾರು? ಚಾ ಪಾನಿ ನಾಷ್ಟ ಇಟ್ಟದ. ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ? ಏನು ಟೈಮಿಂಗ್ ಇಲ್ಲ. ಅವ್ನು ಕರ್ಸೋದು ಉದ್ದೇಶ ಏನೈತಿ ಅಂದ್ರೆ ಅವು ಉಳಿದಿಲ್ಲ ಪೆಂಡಿಂಗ್ ಕೆಲಸ. ಅದು ಇಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಡೋಣ. ಯಾರು ಹೋಗಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ ಅವನ ಹತ್ರ ಬರ್ರಿ ಅಂತಂದು. ಇವ್ರಿ ರಾಜೇ. हां, त्याला दिवाळीमध्ये कशाला करायचं परत? काल लई उडी मारत होता का मला लवकर द्यायचं म्हणून. नाही सेकंड पार्टी आणि द्यायचं नाही त्यावेळेस तोंड बी उघडत नाही. घेऊ उघडत का कधी? हे मध्येच काय झालेला आता देतो की थांबा. आता दिवाळी आहे. दिवाळी आता मी गावाला पण चाललो. आता नको दोन येतो लाडू कारची खायला. गावाला म्हणजे जरा हैदराबादला चाललो. कशाला? फिरायला. हां, करायला चाललो नाही, मामाकडे चाललो. तिकडे मामा राहत. मामाला टोपी घालून येते. मामाला टोपी 2 जोड कपडे घेऊन येते. मामाला टोपी कशाला घालू? काय मग मामाकडे जाता म्हणजे कपडे घेऊनच येणार की तुम्ही. त्याला काय टोपी खाल्लं म्हणजे मग उगी मामा पगार झाला नाही म्हणून रडत असते. पोरी असते. हां, ते पण आहे. आणि हे आता लोक कधी यायचं? मामाची पोरगी आहे का? लहान होती. हां, ऐका तर आता आपण आता 30 तारीख पकडा म्हणजे जवळजवळ नाही का 10 तारखेला करू. 10 जानेवारी ना? 10 जानेवारी नाही, 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर. आता मी किती वेळ जाऊन आलो. किती वेळा? ते बड्डेचं पार्टी माझा मित्र दिलं मला. मी बड्डे होऊन गेल्यावरती परवा दिवशी माझ्या मित्राला मी दिली. 2 वेळा गेलास का? जेवायला तुम्ही एवढं विचार करत असेल तर पुढे लय अवघड आहे. जेवायचा संबंध नाही हो. नाही मेजर ते बाहेरचं खाऊन त्रास होते हो. जायचं ते बरोबर नाही, त्रास होत आहे. घरी घेऊन जायचं आणि घरात खायचं.
तुम्हाला चालतं, तुम्हाला सवय ते बाहेरचं खायचं, आम्हाला सवय नाही ते सगळं ते तुम्हाला ते वडापाव भेळ ते नॉर्मल कचोरी नॉर्मल एवढं असतं ते जेवण ते जे आहे ना ते खाल्ले किती हॅवी होते का नाही मेजर. चपाती खायचं, तंदूर खायचं नाही. गेले खाऊ तुम्हाला तंदुरी पी पाहिजे आणि सगळं जे येते ते ओढायचं काम करत राहतो आणि नंतर ना सण होत नाही म्हणायचं. मेजर तुम्हाला चालतं दररोज बाहेरचं? दररोज चालतंय बाहेरचं? मी जास्त त्यांनी आर्मी मध्ये आहे. चालतंय का तुम्हाला? चालतंय दररोज बाहेरचं खाऊनच आलेलं आहे. मी कधीतरी जातो ना. कधी तर नाही, दररोज कंटिन्यू खाता का? दररोज कंटिन्यू खाता बाहेरचं? दर आठवड्याला जातो त्यांनी. दररोज कुठं मी दर संडेला. जर तुम्हाला जा म्हटलं तर हा चालतंय, पण मी काय लिमिटेड मध्ये खातो आणि जेवढं घ्यायचं ना तेवढंच घेतो. त्याला माहित आहे. दर आठवड्याला जातात त्यांनी त्यांच्या जावे सोबत. नाहीतर मी बाहेरून काहीतरी आणतो, बाहेरचा आणून घरी खातो. तंदुरी खायचं नाही, चपाती खायचं. ते नान बिन खाऊन त्रास होतो नंतर. तुम्हाला पैसे जायचं नाही म्हणून सांगा ना. पैसे जाते म्हणून तुम्ही हे करत नाही. मला घेऊन जातो. हे बघ, आम्ही जेवायला गेलो ना कसलं बोलतो, नान चालत नाही ना, तू खाऊ नको. हा चपाती खा, चपाती खा नाही सारखं आणि खाऊच नका. आम्हाला द्या दोघांना. नाही, आम्ही ऑर्डर करायचं, त्यांनी काय खायचं त्यांनी खा. तुम्ही काय करा, घरनं दाल आणि चपाती घेऊन या आणि तिथं आमच्या सोबत खावा. तुम्हाला जर सण होत नसेल तर. मी माझ्या मित्राला विचारलं ते मूनलाईट कसं पैसे जाते म्हणून पैसे चालू झाले पाहिजे. मूनलाईटचं काय म्हणलं? मी माझ्या मित्राला विचारलं ते मूनलाईटचं, त्यामुळे ते सारखं जातं ना इकडे ते म्हणलं ते मूनलाईट बरोबर नाही म्हणलं. ते मुलं नाही का जास्त पैसे लावते म्हणला. मस्त आहेत पण त्या आपण यांच्याकडूनच खरेदी करायचं. ॲड्रेस सांगतो, जुळे सोलापूर डी मार्ट केली शाळासमोर आहे. तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकता. ನಿಮ್ಗೆ ಅವಡಿಲ್ಲ ಅರಿವಿ ಹಾಕೊಳ್ಳೋದು. ಈಗ ಜೀನ್ಸ್ ಪ್ಯಾಂಟ್ ಟಿ ಶರ್ಟ್ ಗಾಗಲ್ ಹಾಕೊಂಡು ತಿರುಗಾಡೋದು ಟೈಮ್ ಅದು ನಿಮ್ದು, ನೀವು ಹಾಕೋಂಗಿಲ್ಲ. ಸಾದಾ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನರ ಹೆಂಗದ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತೈತಿಲ್ಲ ಏನ್ರಿ ಹಾಕೊಳ್ಳೋದು. ಈಗ ಕೇಳ್ರಿ ಒಂದ್ ಮಾತು, ಆ ಸುಭಾಷ್ ಕಾಟಿಕರ್ ಮಗ ಸೌರಭ, ಅವ ತನಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಶರ್ಟ್ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ದ. ಅದ್ರೊಳಗೆ ಒಂದು ಶರ್ಟ್ ಹಾಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡಕತ್ತ.